भाजपा वाशी मंडळाचे माजी अध्यक्ष आणि समाजसेवक विजय वाळुंज व अजय वाळुंज यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदातून योगदानाकडे या उदात्त संकल्पनेतून समाज कल्याणासाठी समर्पित सेवा सप्ताह महोत्सवाचा भव्य आरंभ झालाय। 22 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर 2025 या कालावधीत वाशी परिसरात विविध सामाजिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। या सेवा सप्ताहांतर्गत 23 ऑक्टोबर रोजी वाशी सेक्टर 15 श्री दत्त गुरुनगर सोसायटी येथील श्री दत्त मंदिर इथं वाळुंज कुटुंबियांच्या वतीनं महाआरती आणि दीपोत्सवाचं अत्यंत हृदयस्पर्शी आयोजन करण्यात आलं होतं। दिव्यांच्या प्रकाशात मंदिर उजळून निघालं। जेव्हा सामूहिक आरतीचे सूर आसमंतात निनादले तेव्हा सेवा परमो धर्मः या मूल्याची प्रचिती उपस्थितांना आली। तर मंदिराच्या गाभाऱ्यातून येणाऱ्या मंद दीप ज्योतीचा प्रकाश आणि नागरिकांच्या श्रद्धेचा गडद भाव एकरूप झाल्यामुळे वातावरणात एक अलौकिक शांतता पसरली होती। या सोहळ्यात संपूर्ण वाळुंज कुटुंबासह परिसरातील असंख्य नागरिक भक्तिभावाने सहभागी झाले होते। महाआरतीनंतर वाळुंज कुटुंबियांच्या वतीनं भाविकांसाठी अल्पोपहार व प्रसाद वाटप देखील करण्यात आलं। या प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना विजय वाळुंज यांनी भावनाविवश होऊन सांगितलं की या सेवा सप्ताहाच्या निमित्तानं एक गोष्ट निश्चित झाली, माणुसकीची ज्योत तेवत ठेवणारे हात हे ईश्वराच्या आशीर्वादाहून कमी नसतात। अशा माध्यमातून मिळणारी ऊर्जा आम्हाला आणखीन काम करण्याची प्रेरणा आणि बळ देते। आपणा सर्वांना माहितीच असेल की दिनांक 22 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर आम्ही हा सेवा सप्ताह जनतेच्या सेवेसाठी समर्पित असा आठवडा या ठिकाणी योजना केलेला आहे। तरी आज दुसरा दिवस असून या दुसऱ्या दिवशी आम्ही श्री दत्त गुरुनगर अपार्टमेंट सेक्टर 15 या ठिकाणी श्री दत्त मंदिर आहे। या दत्त मंदिरामध्ये गुरुवारच्या आरतीनिमित्त आज आमच्या कुटुंबाने या ठिकाणी आरतीचा मान घेतला। त्याचप्रमाणे विभागातील सर्व नागरिकांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले होते। दत्त गुरुनगर सोसायटीमधील सर्व 480 घरं त्यांचे कुटुंब या सर्वांनाही या ठिकाणी श्री दत्तांच्या आरतीनिमित्त या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले होते। त्याचप्रमाणे या ठिकाणी आज आम्ही जो अल्पोपहार आहे आणि प्रसादाचे वाटपसुद्धा या ठिकाणी ठेवलेले होते। खरं तर या सर्व जनतेच्या सर्व सदस्यांच्या म्हणजे हे एक प्रकारे आमचे कुटुंब आहे आणि यांच्या साक्षीने आम्हालाही आशीर्वाद मिळतात। खरं तर या जनतेचे आशीर्वाद देवाचे तर आशीर्वाद आहेतच, परंतु या जनतेच्या आशीर्वादाने आम्ही पुढे जात राहू। आम्हाला त्यांच्याकडून जे आशीर्वाद भेटतात त्यामधून अजूनही काम करण्याप्रती ऊर्जा भेटत राहू अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवात न ठेवता तो समाजसेवेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा वाळुंज बंधूंचा हा प्रयत्न सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श निर्माण करणारा ठरतोय।